आज आपण सगळ्यांचे फेवरेट चिकन चिली बनवणार आहोत। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। तुम्ही ही घरी इझिली बनवू शकता। चिकन चिल्ली बनवायसाठी लागणारी सामग्री आहे चिकन, मैदा, कॉर्नफ्लॉवर, ढोबळी मिरची, कांदा, एक अंड, अद्रक लसूण, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, टमॅटो सॉस, अद्रक लसणाची पेस्ट, एक लिंबाचा रस, शेजवान चटणी, सोया सॉस आणि मसाल्यांमध्ये मीठ, धने पावडर, मिरची पावडर आणि गरम मसाला। तर आपण चिकन चिल्ली बनवायला सुरुवात करूया। तर आपण आता घेतलंय चिकन, त्याला आता आपण आधी धुवून घेतलेलं आहे 3-4 पाण्याने। आता आपण मॅरिनेट करूया। सगळ्यात आधी आपण टाकणार आहे अद्रक लसणाची पेस्ट, 2 चमचे मैदा, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर। आता टाकतोय मसाल्यांमध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, गरम मसाला अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 अंड। आपण त्याच्यातलं पिवळं हे काढून घेऊया। आपण मिक्स करून घेऊया। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर आता आपण चिकन फ्राय करून घेऊया। त्यासाठी आपल्याला एक कढई घ्यायची आणि कढईत आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। तेल आपल्याला भरपूर घ्यायचंय। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय आणि आपल्याला एक पीस उचलून तळून घ्यायचंय। आता आपण तळायला सुरुवात करतोय। असं एक उचलायचं, अशा प्रकारे सोडायचे। बोनलेस चिकन लवकर शिजलं जातं, त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं लागतात। 3 ते 4 मिनिटात आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। आता आपले 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। अशा प्रकारे छान तळून झालेत। आता आपण हे काढून घेऊया। हे चिकन आपण 50 ते 60% तळून घेतलेले आहे। अजून हे थोडं कच्चच आहे। आपल्याला चिकन 70 ते 80% तळून घ्यायचं आहे। आपण यांना डबल फ्राय करणार आहोत, याने चिकन जास्त क्रिस्पी बनतं। आता आपण ह्या चिकनला डबल फ्राय करून घेऊया। एक ते 2 मिनिटानंतर आपलं चिकन असं कुरकुरीत फ्राय झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया। आता आपण दुसरं चिकन परत फ्राय करून घेऊया। हे पण आपल्याला तशाच प्रकारे फ्राय करून घ्यायचे। आता आपण याला बी काढून घेऊया। बघू शकता आपलं चिकन छान क्रिस्पी झालेले आहे। आपण बघू शकता आणि शिजलेलं पण। आता आपली चिकन चिल्ली होत आलेली आहे। आता आपण सॉस तयार करून घेऊया। सॉस बनवायसाठी आपण तेल गरम करून घेतले, त्यात टाकूया अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे। आता छान फ्राय करून घेऊया।
आता आपला अद्रक लसूण छान फ्राय झालेला आहे. आता कांदा टाकून घेऊया. कांदा आणि ढोबळी मिरची त्यांना आपण छान तिरकोणी कापून घेतलेलं आहे. थोडं कच्चं पक्क ठेवायचं आहे. आता आपण टाकूया थोडं मीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा सोया सॉस, ग्रीन चिली आणि रेड चिली, शेजवान चटणी, टमॅटो सॉस ते 1 छोटी वाटी. आता छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यात थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. अर्धा चमचा मिरची पावडर, थोडे धने पावडर आणि गरम मसाला त्यांना बी छान मिक्स करून घ्यायचे. आणि सॉसला घट्ट करायला आपण 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं. आता छान मिक्स करून घेऊया. आपला सॉस छान तयार झालेला आहे. आता आपण त्यात टाकूया चिकन पीस. आता छान मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपली चिकन चिली तयार झाली. आता आपण याला काढून घेऊया. अशा प्रकारे आपली चिकन चिली तयार झालेली आहे. अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.